राम राम। आज की मी पंगत मध्ये जे आली आहे काय करती माय, आपले बी गैरे गुडघे गेले। मी तर म्हणून नाही म्हणत होती, पण मग आली पंगत मध्ये जे आले। ओ बापा, ते पान कितलं फाटेल वाढलं रे, तू न जरासं चांगलं दे ना, मग दुसरं बी पान दे, त्याच्याहून तर सगळी भाजी खाल्ली चालली जाईन, वरण खाल्ले झालं चांगलं दे जरासं पान। हे पोरं बरोबर वाढतानी बरं पानं बी पाय कसे फाटेल फाटेल दिले। अन आपण ज्याच्या दारी पंगत मध्ये बसलोय ना, बाया का दार बी झाडतानी की काय काय माहित माय। मी तर सकाळी सकाळी दार झाडी काढते सगळं, हे बाय कसं कचरा पडेल आहे, दार बी झाडेल नाही बरोबर, हे असं काय करतं काय माहित। काव संगे मी काय म्हणते, कितले रुपये टाकणार आहे तू अडी? 101 का 101 रुपये टाकणार आहे? मी नाही टाकणार बहीण 101 रुपये, मी तर 21 रुपये टाकणार आहे। माझ्या घरी सगळ्या लग्न आले ते ना 21 रुपये टाकेला आहे, मग मी कशाला 101 टाकू? मी 21च टाकेन, 21 रुपये घ्याली आहे मी। अन मी ना तू या काकाले सांगलं 21 रुपये सुट्टे द्या बिलकुल। कवा कवा काय करताय हे, पैसे सुट्टे नसले की देता नाही परत। पाय व माय पोया घ्यायला तो मोडी घेऊ बारे। मी न काय म्हटलं, त्या दिवशी लग्नाला तू गेलती का? आणि कोणती साड्या दिल्या म्हणे तोडी लग्नामध्ये? मी गेलीच नाही ना, माई साडी राही गेली। आता जाऊ दे माय, आता वरण नाही जाईन पाय। अरे भाऊ, ते आय फुटी चाललं तरी बी तू वरण टाकतू जाय या पोरायचं बिलकुल लक्ष नसतं पंगत मध्ये। हे फक्त वाढायला येता नाही, हे पोरी पायासाठी येता, हे पोरं फक्त पोरी पायासाठी येता, वाड्यामध्ये यायचं लक्ष बी नसतं। पाय सगळं आळफोडी टाकलं या पोऱ्यानं बापा। आता कसं काय जीव मी? थांबा रे, इकडून मी टेकू लावते आणि परत वरण टाकजो बरं याच्यामध्ये। टाक आता परत वरण। अरे का रे भाऊ, तू असा उंदीर काय मुताडतोय? तूप टाक ना जरा चांगलं, तुला का तुझ्या घरून आणणार का? टाक तूप टाक। हे पाय बाई ना, पंगत मध्ये बी जाऊ ना तर हे काय करता, पटापट वाढी टाकता। अन पटापट वाढले की असे जेवता सगळे, अन पटापट जी घेता अन आपण राही जातो। म्हणून पंगत मध्ये याचं शिंत म्हणजे पटापट जेवता बी आले पाहिजे। जर का पटापट जेवता नाही आलं ना तर आपलं खायचं तसंच राही जातं आणि सगळे उठी जाता मग पटापट, कोणी थांबत नाही। बसाच्या वक्ती तरी बसा बसा म्हणतानी तर लोक सगळे थांबेल असता, पण त्याचं जी खायचं झालं की कोणी थांबत नाही बरं आपल्यासाठी। ओ संगे तू थांबशील का माझ्यासाठी? माय काही एवढं मला पटापट खाता नाही येत बहीण, तर तू थांबजो बरं माझ्यासाठी, उठजो नको बरं तुझं झालं बी तर। ओ भाऊ, हे भाजी कुठे टाकी राहिला तू? अरे तरी पान फाटेलाय, आणि पान फाटेलाय तरी बी तरीच भाजी टाकतोय तू। आणि हे पाय, मी काय म्हणते, तू या काकासाठी ना मला डब्यात जराशी भाजी नेली आहे, तर मला बारे परत ये शिंतवा भाजी द्यायचो डब्यामध्ये। अरे बापा, तू या काकानं चालत नाही आणि खाले बी बसत नाही, काय कर तू? त्याचा बी का गैरा तरास आहे, तर ते डब्यामध्ये भाजी द्यायचो मले। मग मी काय करीन, पोया नको द्यायचो, मी पोया घरी टाकी घेईन, फक्त भाजी बी दिली ना तरी बी चालीन। पोया काय टाकता येतं 2-4, काय करते माय, तुझ्या काकासाठी असं डब्यात भाजी घिजानी पडते आणि तुझ्या काकासाठी बी घिजानी पडते। आणि आपल्या आडी कशा आहे, पंक्ती बी दुपारशी बशी जाता, मग दुपारशी बसलं की आपल्या तर पोटात कावळे बोंबलता, संध्याकाळ झाली की मग काय खाशीन? आता पंगत मध्ये जाई आली तर मग भाजी घिजावा घरी, मग 2-4 पोया टाकी घेतल्या का की वही जातं आपलं। अडी पाय, हे पाय त्यानं, अरे ते लहान लेकरू बसेल आहे व माय व तू का अरे त्याला जाय तिकडे बहीण, त्याला मुताळायला घे जाय तिकडे घे जाय मागे, अडी कुठे उभं करतीये? तिकडे जाय ना। बायाले बी काही समजत नाही, लेकरवाई पोरायला घे येतात पाहतानी ना काही नाही असं करता। आणि आता तडीच कस काय उभं करते ते? अडी लोक जेवताय आणि तडी तिच्या लेकराला मुताळते, असं कसं काय? समजायला पाहिजे ना आता तिला जरा असं। आणि चप्पल घालीसन चालू नको ना रे बापा, पंगत मध्ये चप्पल घालीसन चालता? हे शहरातून येईल पोरायला काही समजत नाही बरं, पंगत मध्ये बी चप्पल घालीसन। आपण तर कधी हातात धरीसन चप्पल घे जाऊ, कुडी काढणी नसली तर, पण पंगत मध्ये चप्पल घालीसन चालली राहिला आता। ओ बो रे, तुले वाढायचं बी अशी ना तर तू पहिले ते चप्पल काढीसन वाढवा ना, एवढं बी माहित नाही का तुले? समजत नाही या पोरायले बिलकुल, असंच असतं हे। आता जाऊ दे माय, बसा म्हटलं, आता मी पटापट जी घेते बरं, नाही तर सगळ्याचं वय जाईन आणि माहेर जाईन।